अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण समितीच्या नागपूर विभागाचे एक तडफदार कार्यकर्ते आमचे समीर उल्हारकर, कल्याणी देशपांडे, गिर्यारोहक समाज या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शिवछत्रपतींवर, गोडी दांडेकरांवर प्रेम करणारी आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, गोडी दांडेकरांच्यावर बोलायचं आहे म्हणून कदाचित पायाला चिंदी बांधून मी आलो आहे. आपल्याला गोडी दांडेकरांविषयी बोलायचं तर मला वाटते 2 तास देखील कमी पडतील. जवळजवळ 2 तप त्यांचा आणि माझा चांगला सहवास होता. माझ्या घरी नागपूरला देखील ते उतरायचे आणि त्यांची आता मग सांगितल्याप्रमाणे अल्पाक्षर रमणीय अशी लेखनशैली होती. गाडगेबाबांनी त्यांना सांगितलं होतं की सोप्या शब्दात लिहायचं आणि कमीत कमी शब्दात लिहायचं. त्यामुळे आप्पांची मोठी गंमत असायची. आप्पांचं कधी कधी मला कधी फोन यायचे, कधी पत्र यायचं. एकदा कलकत्त्याहून त्यांचा फोन आला की उद्या सकाळी, उद्या नाहीच, शब्द फार म्हणजे जुन्या काळातले पुरोहित जसं बोलायचे ना, पोतीनिष्ठ तशा प्रकारची भाषा, उदयिक 2 दिवसांसाठी वगैरे वगैरे अशी. फोन आला त्यांचा की उदयिक प्रातःकाली 10:15 मी नागपूर स्टेशनवर उतरेल. कलकत्त्याला कामासाठी आलो होतो आणि लगेच 12 वाजता पुण्याला मी निघणार आहे. तेव्हा मधल्या काळात तुमच्याकडे जेवायला येतो बरं का. सध्या अल्सरने थोडं डोकं वरती काढलेलं आहे, त्यामुळे मुगाची मऊ खिचडी आणि थोडं साजूक गाईचं तूप थोडंसं जास्ती असावं, अंगुली धार असली तरी चालेल, अशी त्यांची शैली असायची. मला अजून आठवत होती. मग आम्ही त्यांना घ्यायला जायचो, घरी यायचे आणि मग गप्पा गोष्टी सांगून जायचे. आप्पा अतिशय गोष्टी केला, सगळं जग पाहिलेलं. आप्पांना आज आपण फार म्हणजे काय म्हणतात, एका कोपऱ्यात उभं केलेलं आहे. गोपाल नीलकंठ दांडेकर म्हणजे किल्ले पाहिलेला माणूस. किल्ल्यांच्याच बाबतीत बोलायचं किंवा आप्पांच्या बाबतीत बोलायचं तर मी असं म्हणेन की एक गाडगेबाबांनी सांगितल्यामुळे मला वाटते सोपं नाव ठेवलेलं आहे, किल्ले पाहिलेला माणूस. मला विचाराल तर मी असं म्हणेन की शीर्षक असं हवं की किल्ल्यांच्या कुशीतला किल्लेदार, हे आप्पासाहेबांचं सांगितलं. आपल्या सगळ्यांसाठी मोठा अभिमानाचा विषय आहे की आप्पा आपल्या विदर्भातले आहेत, अमरावती जिल्ह्यातले आहेत. नागपूरला 16 हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी. ते पळून गेले, 13व्या वर्षीचे नागपूरहून पळून गेले बरं का. पण दुर्दैव असं की आमच्या नागपूरच्या आणि विदर्भातल्या साहित्यिक वर्तुळांनी आप्पांची काही फारसं कौतुक केलं दिसत नाही. त्यांची जन्मशताब्दी झाली 16 साली. त्याला मला आठवतं की आमचे मित्र प्रकाश इदलाबादकर फक्त माझ्याकडे आले होते आणि ते म्हणाले की आप्पांची आपल्याला जन्मशताब्दी यंदा आहे तर आपण काहीतरी कार्यक्रम घेऊ. पण पुढे काय झालं मला माहीत नाही. पण आप्पांचं कुठलंही स्मरण दुर्दैवाने आपल्याच विदर्भात झालेलं नाही, हे मोठं दुःख आहे. त्यामुळे आज मी या कार्यक्रमाला होकार द्यायला अशाकरता की आपल्या विदर्भातल्या मंडळींनी आज या निमित्ताने काय होईल, आपण आप्पासाहेबांचं स्मरण आज पुन्हा जागृत केलेलं आहे. ते शंभूराजांच्या जन्मतिथीच्या दिवशी, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. आप्पांबद्दल काय बोलू, आप्पांची माझी ओळख कशी झाली, काय झालं, हे काही तपशिलाचे विषय नाहीत, पण मोठं गमतीदार व्यक्तिमत्व होतं. आप्पांचं चरित्र ज्याला मी पाहतो त्याच्या संगतीत मी राहिलो आहे. त्यांनी रायगड खूप वेळा पाहिला, 250 वेळा पाहिला. राजगड त्यांनी 100 वेळा पाहिला. राजमाची त्यांचा आवडता किल्ला होता. आणि आप्पासाहेबांचं वैशिष्ट्य होतं ते साधारणतः मला वाटतं 1952-53 सुमारास तळेगावला स्थायिक झाले. त्यानंतर त्यांचा प्रत्येक वाढदिवस हा गडावरती साजरा होत असे. आप्पा पायी जात असत बरं त्या गडावर.
म्हणजे तळेगाव दाभाडापासून तो राजगडापर्यंत पायी जायचे आणि त्याला वर्तमानपत्रात बातमी यायची किंवा कोणी मिस्किटपणे पत्र लिखन करायचं की आज आप्पांचा वाढदिवस आहे, तुम्हाला ते राजगडावर सापडतील, कदाचित तब्येत बरी नसेल तर तळेगावला सापडतील. अशा गमतीदार मोठ्या आप्पासाहेबांच्याबद्दलच्या गोष्टी आठवणी मला आठवतात. माझी बहीण तळेगावला राहते, ती पोस्टामध्ये आहे, म्हणजे होती, आता रिटायर झाली. आणि आप्पांचं आणि पोस्टाचं मोठं प्रेम होतं, कारण आप्पांची रोजची डाग पिशवी भरून रोज पोस्टात जायची. त्यावेळेला पोस्ट आपल्याला फार महत्त्व होतं त्या काळामध्ये, आणि येणारी डाग देखील पुष्कळशी. आप्पांनी खूप कादंबऱ्या लिहिल्या, बाकीच्या पत्रव्यवहार खूप मोठा होता, दुर्गांच्या बाबतीत खूप पत्रव्यवहार व्हायचा, आणि त्यामुळे ही सगळी पत्र नेणं आणि आणणं हे रोजचं त्यांचं काम असायचं. तेव्हा आप्पा आपली बंटी घालून आणि धोतर आणि गळ्यात तुळशीची माळ गाडगेबाबांनी घातली आणि कपाळी गंध या वेशात फिरायचे आणि पोस्टात जायचे. आणि मग ते टपाल यायच्या आधी म्हणजे पोस्टमन ती हजर व्हायची आणि आप्पा हजर असायची. आणि ती पोस्टाची ती गाडी, जशी रोड गाडी ज्या डाक असायची मोठी, ते स्वतः लोटत घेऊन जायचे, स्वतः सॉर्टिंग करायचे, आपली सगळे गठ्ठे काढून घ्यायचे आणि मग त्या पोस्टाच्या दुकानाची गप्पा मारायची. वर्षातून एकदा आमची बहीण सांगते की वर्षातून एकदा आप्पा आपल्या घरी सगळ्या पोस्टाच्या दुकानात बोलवायचे आणि म्हणायचे की आज आपण एन्जॉय करू. एन्जॉय काय करू तर भात पिठलं करायचे. पिठलं भात आप्पा स्वतः करायचे, त्यानंतर सवय होती. आणि पिठलं भाताचा बेत वर्षातून एकदा व्हायचा. कधी कोकणात गेले तर खिसे भरून काजू घेऊन यायचे आणि पोस्टाच्या दुकानात वाटायचे. पोस्टाचे कोणी मोठे अधिकारी आले तर त्यांना आपल्या घरी बोलवायचे आणि त्यांना सांगायचे, हे पहा, मी गोणी दांडेकर तुमच्याशी बोलतो आहे, बरं का, महाराष्ट्राचा साहित्यिक तुमच्याशी बोलतो आहे. आणि गंमत म्हणून असं मिस्किटपणे म्हणायचे, थोडं झटकेने बोलतो आहे, इथल्या लोकांची बदली करता कामा नये, अतिशय चांगले लोक आहेत ते, बरं का. अशा खूप आठवणी आपल्याला. मी बहिणीकडे जायचो तेव्हा आपणला कळलं एकदा की मी आलो तिथे म्हणून. माझं नाव त्यांनी ऐकलं होतं पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मग गेलो त्यांच्याकडे, पिठलं बातमी तिथे खाली त्यांच्याकडे. मीराबाई होत्या, मीरा म्हणजे पत्नी त्यांची, खूप चांगला स्वयंपाक करायचे आणि उकडबिणीचं फार छान करायचे. आता घरगुती गोष्टी झाल्या, कारण आप्पा सोप्या भाषेत बोलायचे म्हणून मी सोप्या भाषेत बोलतो. आणि थोडं पाणी संजय, अशा सगळ्या गमती असायच्या त्यावेळेला. मग त्यांच्याकडे पिठलं भात खाल्ला आप्पासाहेबांकडे, गप्पा सुरू झाल्या आणि तिथून आमची मैत्री जुळली. त्या गोष्टीला आता खूप वर्ष झाली. आप्पा 82 वर्षाचे असताना वारले. खूप आठवणी आहेत. आप्पा म्हणजे वावटळ आप्पांचं जीवन आठवलं ना की एका वावटळीचं मला दृश्य डोळ्यासमोर येतं. ती वावटळ असते ना, ती काय करते की वावटळ आली की पालापाचोळा आकाशात उडवते आणि मग वावटळ गेली की तो पालापाचोळा हळूहळू कुठेतरी जमिनीवरती थांबतो, उतरतो, थोडा वेळ स्थायिक होतो. पुन्हा दुसरी वावटळ आली की पुन्हा उठला की दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होतो. आप्पांचं तसंच झालं. परतवाड्याला जन्म आहे. जन्मता त्यांना मी बघा म्हटल्याप्रमाणे ते कृषीमंत्री किल्लेदार आहे, कारण त्याचा जन्म परतवाड्याचा. 8 जुलै 1916 हा त्यांचा जन्मदिवस. आणि परतवाड्याला आप्पासाहेब ज्या घरी जन्मले त्या ठिकाणी मी अनेक वार गेलेले आहे. तिथे विद्वांसांचा बंगला होता. असंच छान इतक्या उंचावरती बंगल्याचं खालचं म्हणजे चौथरा होता, त्याच्या खाली आउट हाऊस होतं. त्या आउट हाऊसच्या खिडकीमधून गावीलगड दिसत असे. मी परतवाड्याला खूपदा व्याख्यानाला गेलो त्याला माझा मुक्काम त्याच त्या आउट हाऊसमध्ये राहायचा. अण्णाजी पार्टीकरांच्या तिथे राहायचे. ते म्हणायचे की आप्पा इथेच राहत होते. म्हटलं मला माहिती आहे. मग इथून ते किल्ला बघायचे. म्हणून त्यासमोर अगदी मला आठवतं त्या आउट हाऊसच्या बाजूला एक मोठं आंब्याचं झाड होतं. आता आहे की नाही मला माहीत नाही. आंब्याच्या झाडाखाली एक मोटवण होतं. मोटवण म्हणजे विहिरीला आपण बोट बांधतो ना, त्याचा उतार. आणि मग आप्पांची आई, हे म्हणजे आप्पा लहानपणापासून असे बारीकच हडकुळे होते आणि खूप रडायचे लहानपणी. त्यामुळे आई काय करायची की त्यांना सकाळी दूध वगैरे पाजलं
एक पोतं टाकायचं, त्या पोत्यावर त्या आप्पांना त्या बोटवणाला ठेवून द्यायचं. मग आप्पा रडायचे, खूप वेळेला किंकाळायचे. मग थोड्या वेळाने त्यांचं लक्ष गावीकडे जायचं, त्या सातपुड्याकडे जायचं. आणि तिथली निळाई पाहिली की आप्पा शांत व्हायचे. लहानपणची गोष्ट आहे, तान्हा असतानाची गोष्ट आहे. म्हणजे वय वर्षे नाहीच, वय महिने 4. त्या 4 महिन्यापासून आप्पांना त्या निळाईने वेध झाला. याचा अर्थ असा आहे की पुनर्जन्म त्यांचा झाला असला पाहिजे. तो आधीच्या जन्मात ते कुठेतरी किल्ल्यावरती असले पाहिजे. आप्पांना किल्ल्याचं फार कौतुक होतं. आणि ते जन्मले ते परतवाडा आणि अचलपूर जुळे गाव आहेत. त्या अचलपूरला अचलगड आहे, तो लहानपणी त्यांनी पाहिला. त्यानंतर मेळघाटला गेले, तिथे आपला गाविलगड आहे, गाविलगड पाहिलेला आहे. पहिले 3 किल्ले विदर्भातले. म्हणजे आप्पांवरती किल्ल्यांचा संस्कार करण्याचा मान पहिला हा विदर्भाने दिलेला आहे. त्याचे वडील, आज नृसिंह जयंती आहे ना, कडक अवताराची जयंती आहे, त्यांचे वडील देखील त्याचेच अवतार होते. खूप मारायचे आप्पांना, खूप मारायचे. आणि असो, पुष्कळ गोष्टी सांगायचा वेळ खूप जाईल. आणि पुढे आप्पा नागपूरला आले, धनपणीमध्ये राहायला लागले आणि तिथल्या सुळे हायस्कूल म्हणजे नाव टाकलं. पण वयाच्या 13व्या वर्षी 6व्या वर्गात असताना मिठाची चळवळ सुरू झाली. म्हणजे 1939. त्यावेळेला मिठाची चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली. त्यावेळेला देशभक्ती म्हणून आप्पांनी घरून पळ काढला आणि ते मुंबईला गेले. आणि तिथून मग ते जसं वादळ येईल तसं हे पालापाचोळ्यासारखे उडायला लागले. 6 महिने त्या चळवळीत राहिले काँग्रेसच्या. पुढे उठून ते मुंबईला, कुठे कोणाच्या त्या नटीच्या घरी कामाला लागले, कुठे त्या चित्रपटाचे त्या स्टुडिओमध्ये पाय पुसणं किंवा काही अशी कामं करायची छोटी छोटी, कुठे लाईटमन म्हणून काम करायचं. पळून गेलेले, घरी जायचं नाही. वय वर्षे 13व्या वर्षापासून तो 36 वर्षापर्यंत आप्पासाहेबांची अशी भ्रमंती सुरू होती. आणि मला असं वाटते की आपल्या महाराष्ट्राच्या साहित्यिकांमध्ये एवढा अनुभवाने समृद्ध असलेला, तळागाळाच्या माणसांपासून तो श्रीमंतांपर्यंत एवढा समृद्ध असलेला साहित्यिक दुसरा एकही नाही, हे मी छातीठोकपणे सांगतो. इतका प्रचंड अनुभव आप्पांना होता. त्यांनी काय नाही केलं हो. ते वेश्यांच्या घरी राहिले नोकरी करण्याकरता, ते मुसलमानाच्या घरी राहिले, बकरे कसे कापायचे शिकले, सुतारकाम कसं करायचे हे शिकले. पुढे सांगतो म्हणलं तर खूप आहे. आप्पासाहेब पलीकडे मग गाडगे महाराजांच्या संबंधामध्ये आले. आणि गाडगे महाराज संबंध झाल्यानंतर मग त्याची शैली थोडी बदलली. मग ती कीर्तनकार झाली. आप्पांनी शेकडो कीर्तनं केलेली आहे. आणि ही कीर्तनं त्यांची चालायची. रात्री 8 वाजता सुरू झालं की रात्री 2 वाजता कीर्तन संपायची. वय 15-16 वर्षाचं फक्त. आणि त्या गाडगेबाबांचं त्या लोकांमध्ये सामील झाल्यामुळे गाडगेबाबांचं प्रस्थ फार मोठं होतं त्यावेळेला. त्यांच्या कीर्तनाला म्हणजे त्या काळामध्ये 10-20 हजार लोक बैलबंड्या घेऊन यायचे, गावोगावून पूर्ण महाराष्ट्रात. आणि गाडगेबाबांचे जे शिष्य होते त्यांच्याकरता गाडगेबाबांनी काही नियम घालून दिले होते की जे काही नेसायचं आहे ते लंगोटी घालायची, बरं का. आणि त्या ज्याला काय म्हणतात असं पटपूर्ण नेसायचं फक्त. ते जड असं हलक्या कापडाचं असं पाणलुटासारखं असं ते पटपूर्ण त्यात घालायचं. गळ्यामध्ये घोंगडीची पट्टी घालायची म्हणजे गाडगेबाबाचा शिष्या उभारला पाहिजे म्हणून. कपाळी गंध आणि गळ्यात तुळशीची माळ, हातामध्ये काठी, डाव्या हातात टंबरेल. हे टंबरेल म्हणजे आप्पा म्हणायचे की टंबरेल म्हणजे बहुगुणी असायचं. ते प्रातर्वेदीपासून तर पाणी पिण्यापर्यंत सगळ्या कामासाठी वापरायचं. भिक्षा मागताना त्याचा लग्न बघायचं. असं जीवन आप्पा अनेक वर्ष जगलेले आहे. आपण फक्त किल्ल्याचं म्हणून राहिलो. आप्पांचं पहिलं जीवन जे आहे ना ते जबरदस्त आहे. आणि असं सगळं जीवन जगलेले आप्पा पलीकडे मग जेव्हा ते मग काही दिवस त्यांनी संघकार्यामध्ये काम केलं प्रचारक म्हणून वाळवामध्ये, इंदूरच्या भागामध्ये. तिथं तब्येत बिघडली, मग ते इथे स्थायिक झाले तळेगावला. आणि मग त्यांनी कादंबरी लेखन सुरू केलं. त्यांची एक पूर्णामाईचं लेकरं ही कादंबरी आपण वाचली असेल. अतिशय सुंदर मराठी भाषेतलं, मराठी अतिशय सुंदर लिहिणं आहे. एक दागिना आहे भाषेचा. बाकी छोटे छोटे संवाद, त्या समाजातून व्यक्तिचित्र उभं करायचं अगदी आपल्या डोळ्यासमोर.
आणि जणू काय आपण म्हणजे आप्पा बोलताना आपण ऐकतोय अशी ती समाजशैली त्याची असायची. तसंच त्याचं दुसरं पुस्तकात पडघवली, अतिशय सुंदर पुस्तक आहे. मग ते माचीवरला बुधा आहे, शितू आहे, त्यांच्या अनेक कादंबऱ्या आहेत. भगीरथाचे पुत्र ही मोठी कादंबरी पहिल्यांदा दिली त्यांनी. भ्रमणगाथा तर प्रसिद्धच आहे, दुर्ग भ्रमणगाथा प्रसिद्ध आहे, किल्ल्यावर पुस्तक आहेत, रायगडावर ती पुस्तक आहे. असं सगळं बहुविध बहुढंगी असं व्यक्तिमत्व हे शब्दात बांधता येणारं नाही. बाबासाहेब पुरेंना शब्दात बांधता येत, पण आप्पासाहेबांना बांधता नाही येत. आणि अतिशय निर्मळ मनाचा माणूस आप्पा. आणि त्यांचं सगळं प्रेम हे मनापासूनचं प्रेम असायचं. खूप खस्ता त्यांनी खाल्ल्या आयुष्यात, आणि त्या खाल्ल्यानंतर पलीकडे मग त्यांना किल्ल्यांचं वेळ लागलं, आणि त्या किल्ल्यांचं वेळ लागल्यामुळे त्यांची माझी मैत्री जास्त जमली. कारण मी देखील किल्ल्यावर हिंडत असे. मी जवळजवळ 18 वर्षे आपल्या शिवदुर्ग हे आता नागपुरातून काढलेले आहेत, आणि हजारो लोकांनी माझ्यासोबत शिवदुर्ग पाहिलेले आहे. रायगडावरती मी प्रत्येक ऋतूत गेलेला आहे. दिवसा रात्री, पावसात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात असं भटकायचं. किल्ले पाहणं वेगळं आणि किल्ला समजून घेणं वेगळं. आणि त्यामुळे त्या सगळ्या बाईकसाठी गोष्टी असतात त्या सगळ्या आप्पासाहेबांना माहीत होत्या. राजगडावर समजा जायचं असेल तर मार्गासीहून निघाल्यानंतर पलीकडे तर राजगडावर जायचं असेल तर त्या ठिकाणी जंगल आहे सगळं. त्या जंगलामध्ये गुरं चरतात, आणि गुरं चरत असल्यामुळे त्यांची पाऊलवाटा तयार होतात. गाई, म्हशी, शिळ्या अशा सगळ्या. मग आता कोणी गुड इकडे चढतं, कोणी गुड तिकडे चढतं, कोणी बाजूला चढतं. त्यामुळे हजारो वाटा निर्माण होतात. मग नेमकी वाट राजगडची कोणती कळत नाही. मग आपण जर का भलत्या वाटेने गेलो तर 2 दिवस देखील आपण राजगडला पोहोचत नाही. भलत्या वाटेने गेलो चोर दरवाजावरून पोहोचतो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आप्पा या बाबतीत ते खूप तब्येत होते. तो किल्ल्याचा ज्ञानकोश होता, आणि त्याच्यामुळे आप्पांचं वैशिष्ट्य की किल्ला बघायचा ना, मग किल्ल्याचा सगळा तपशील पहिले गोळा करायचा, नकाशामध्ये त्याचं स्थान पाहायचं, त्या भूगोलाचा अभ्यास करायचा, तिथल्या वातावरणाचा अभ्यास करायचा. म्हणजे ऊन किती पडतं, पाऊस किती पडतो, अमुक किती पडतं, ते सगळं पाहायचं. वाटा बुजतात केव्हा, वाटा तयार केव्हा होतात, गवत किती उंच वाढतं, इथपासून तर हिंसरकोश तिथे किती आहे बाजूला. मग गडावर गेल्यानंतर पायऱ्या कधी बांधलेल्या आहेत, कोणत्या काळात बांधलेल्या असतील, हे सगळं आप्पा अभ्यासायचे. आम्ही अभ्यासत होतो, पण आप्पांचं वैशिष्ट्य सांगून राहतो. आणि त्यानंतर मग किल्ल्यावर गेल्यानंतर तट, बुरुज हे सगळं पाहिल्यानंतर आसमंतामध्ये कोणकोणती किल्ले आहेत हे आप्पा पटकन सांगायचे. त्या इकडे रांगणा किल्ला आहे, हा वसंतगड आहे, हा अमुक गड आहे, पटापट सांगायचे. आणि पाठ असल्यासारखं बरं का. खूपच निरीक्षण जबरदस्त. गडावरती वनस्पती कोणती आहे, जखम झाली तर कोणत्या झाडाचा पाला बांधायचा, निरगुळीचा पाला कशा करता उपयोगी आहे, हे सगळं आप्पांना माहीत असायचं. म्हणजे एका बाजूला वैद्य, दुसऱ्या बाजूला माहिती घेणारा गाईड, तिसऱ्या बाजूला शिवभक्त, चौथ्या बाजूला बांधकाम करणारा इंजिनियर, असे सगळे गुण एका आप्पामध्ये होते. आणि जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्रात असं व्यक्तिमत्व झालं नाही. आणि शिवाजी महाराजांना खूप प्रेम होतं. या सगळ्या गोष्टीमुळे आमचं खूप जमायचं. पुण्याला गेलो की त्यांना भेटायला जायचो, तळेगावला गेलो की त्यांना भेटायला जायचो. मी शकाकर्ते शिवराज जेव्हा लिहिलं त्यावेळेला पहिली प्रतिक्रिया आप्पांची होती. एका त्यांचं म्हणजे अक्षर अतिशय मोतीदार, गाडगेबाबांनी त्यांचं अक्षर सुधारलं. आधी किचनची लिहायचे ते, पण गाडगेबाबा म्हणाले की आपलं पत्र लोकांना वाचता आलं पाहिजे आणि सोप्या भाषेत असलं पाहिजे. शकाकर्ते शिवराज मी आप्पासाहेबांकडे पाठवला चरित्र. दुसऱ्या दिवशी त्यांचं पत्र आलं, पोस्ट कार्ड, तळेगाव दाभाडे, दिनांक अमुक अमुक, आणि प्रिय विजयराव, त्याला विजयराव म्हणून, प्रिय विजयराव, शकाकर्ते शिवराज पावले. आणि मग इन्व्हर्टेड कॉममध्ये एक देखणे ग्रंथ नक्षत्र इति आप्पा, बस एवढंच. पण त्यात सगळं काही भरून दिलं. शकाकर्ते शिवराय आणि आप्पा यांची खूप नाव जमली होती असं मला मोठ्या अभिमानाने सांगावं असं वाटतं. काही वेळेला वाईटही वाटतं. आज स्मरण त्यांचं होताना काही गोष्टी डोळ्यासमोर दिसतात. आप्पा विकलांग झालेले आप्पा मला पाहायला मिळालेले आहेत, आधीचे आप्पा पाहायला मिळालेले आहेत. आधी यायचे त्याला मोठ्या उत्साहाने घरी यायचे. आणि आप्पांचं वैशिष्ट्य असं होतं की ते बंडी धोतरशिवाय दुसरं काही घालायचे नाही.
आणि गळ्यात तुळशी माळ मग सांगितल्याप्रमाणे, आणि सतत फिरत राहायचे घरी देखील. म्हणजे जसं काही शिवाजी महाराज एखाद्या कारकुनाला पत्र लिहिताना फिरत असतील ना, तसे फिरायचे, हात मागे बांधून. आणि सगळं बोलणं बोलणं काय, आज भाजी कुठली करायची, खिचडी कुठली करायची, भात करायचा की पिठलं करायचं, अशा सगळ्या गोष्टी पण त्या थाटात शिवाजी महाराजांच्या. त्यामुळे असं गमतीदार ते आप्पाचं आमचं व्यक्तिमत्व होतं. आणि गोष्टी विल्लाड होतं. एकदा आमच्या बहिणीकडे आप्पांनी निरोप पाठवला, पोस्टातच येते, सुनंदा जोशी तिचं नाव, माझी बहीण आहे. तिच्याकडे पोस्टात निरोप पाठवला की आज 5:30 नंतर घरी न जाता धडक माझ्या घरी येणे. विठ्ठल मंदिराच्या वरच्या 2 खोल्या भाड्याने घेतल्या त्या आप्पांनी. गरिबी होती, खूप गरिबी होती त्यावेळेला. आप्पांकडे काही पैसे नव्हते आणि पैसे त्यांनी जमा कधी केलेच नाही, ते फकीरच होते. आणि बस बहिणीला पत्र पाठव आणि निरोप पाठवला की आज संध्याकाळी 5:30 वाजता घरी, म्हणजे सरळ तडक घरी माझ्या येणे, आशा येणार आहे, असं पण. आता यांना वाटलं आशा म्हणजे कोणी यांची बहीण असेल, कोणी असेल. मग ही ऑफिसमधून सुट्टी झाल्यानंतर नंदा आमची त्यांच्याकडे गेली. पाहते तो आशा भोसले हृदयनाथ मंगेशकर बसलेले. मग यांच्यासाठी भात पिठलं करायचं म्हणत, त्यांना भात पिठलं खाऊ घालायचं. आशा भोसले, लता मंगेशकर गोणी दांड्यांना खूप मारायच्या. त्यावेळेला आजचा जो बॉम्बे पुणे रस्ता आहे ना, हा आता नवीन झाला. त्यावेळेला तो भाया तळेगाव जात असेल, त्याला जुना मुंबई रस्ता म्हणतात. आणि त्यामुळे तो तळेगावून जायचा. त्यामुळे लता मंगेशकर भगवद्गीता शिकण्याकरता आप्पांना सांगून तळेगावला यायची. आणि त्या 2 खोल्यामध्ये, विठ्ठल मंदिराच्या भाड्याच्या 2 खोल्यामध्ये लता मंगेशकर भगवद्गीता शिकलेली आहे, 2 अध्याय शिकलेली आहे. आणि ते त्यांना संस्कृत शिकवायचे आप्पा, व्यवस्थित उच्चार. आप्पांचा आवाज थोडासा असा बारीक होता आणि कधी तो असा जडाई व्हायचा, घोगरा व्हायचा आवाज, मध्येच घोगरा व्हायचा, मध्येच व्हायचा, मध्येच विस्फोरण व्हायचं. पण डोकं खालवायचे, मी काय म्हणत होतो तुला, तो कोणता किल्ला, शेवटी जमत. अशामुळे गमती आप्पांच्या सगळ्या असायच्या. परंतु अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. आणि किल्ल्यांच्या बाबतीमध्ये आप्पांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. शिवाजी महाराजांचा जो रायगडावरती होळीच्या माळावरचा पुतळा आहे शिवाजी महाराजांचा, तो बसवण्यामध्ये आप्पासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. सरकारशी भांडून आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी तो रायगडावरती मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा आज जो आपल्याला पाहायला मिळतो, तो होळीच्या माळावरचा, तो त्याची देखरेख करण्याकरता सरकारने आप्पासाहेबांवर जबाबदारी सोपवली होती. आणि आप्पासाहेब त्या ठिकाणी त्या मंत्र्यांना म्हणाले की ठीक आहे, मी तिथे राहतो, परंतु मी माझी झोपडी बांधून राहील, मी मानधन काही घेणार नाही, मला काहीच नको, माझी खाण्याची व्यवस्था करायची नाही. सरकार म्हणा काय मी सगळी व्यवस्था करतोय, ते म्हणा नाही, माझी काही करायची नाही, मी माझी पिठलं भाकरी, ते काय म्हणजे भात पिठलं मी माझं करून खाईन, माझी व्यवस्था मी करेन, मला एकही पैसा मानधन द्यायचं नाही. फक्त पावसाळाच येणार आहे जवळ, कारण जून महिन्यात शिवाजी जयंतीचा, शिवाजी पुण्यतिथीचा उत्सव होता. आणि फक्त म्हणाले राज्याभिषेकाच्या वेळेला फक्त मला महाडपर्यंत येण्याकरता अडचण जाऊन नये, फुलची सोय नाही, त्यावेळेला सोय नव्हती, म्हणून एक गाडी फक्त माझ्याजवळ असावी, अशी निस्पृहता होती आप्पांची. आणि तिथे राहून 2 महिने राहून आप्पांनी तो पुतळा शिवाजी महाराजांचा उभा केला की जो आज रायगडचा एक मानबिंदू आहे. समाधी स्थानावरती आप्पासाहेबांनी पुष्कळ काम केलं. राजगडावरती पुष्कळ त्यांनी त्यांचे अनेक शिष्य त्यांनी तयार केले. आणि राजगड झाडायचा, राजगडावरती आप्पा खूप वेळ लागला, 100 वेळा गेले. मी खूपदा गेलो राजगडावरती. किल्ले पाण्याची मजा काही और आहे. आणि मग सांगितल्याप्रमाणे किल्ल्यामुळे आपलं चारित्र्य बनतं, चरित्रातून चारित्र्याकडे जाणं, आणि चारित्र्याशिवाय चरित्र निर्माण होत नाही. असं चारित्र्य निर्माण जर करायचं असेल ना, तर किल्ले बघायला पाहिजे. शिवदुर्ग हे शिवाजी महाराजांचं अतिशय आस्थेचं स्थान होतं. महाराज म्हणायचे, संपूर्ण राज्याची सार ते दुर्ग, दुर्गविना प्रदेश म्हणजे अभ्रपटन न्याय आहे. दुर्ग जर आपल्याजवळ असेल तर दुर्गाच्या भोवतालची सगळी जमीन जी आहे ती आपल्या ताब्यात राहण्याकरता आपलं जर सैन्य वगैरे आपण सुखरूप ठेवू शकतो. जमिनीवरती जर सैन्याचा हल्ला शत्रूचा तर आपली धुळदाण उडते. म्हणून दुर्ग हे सगळे रक्षक आहेत. आणि महाराजांचं खूप खूप प्रेम किल्ल्यांवरती. तर काय सांगावं किल्ल्यांच्या बाबतीत, महाराजांच्या बाबतीमध्ये. एकदा पावसाळ्यामध्ये एवढं सांगून संपवतो, कारण
सांगतो म्हटलं तर 4 तास लागतील. एकच प्रसंग सांगतो, महाराजांचा आणि किल्ल्यांचं काय नातं होतं. एकदा पावसाळा दिवस होता. पावसाळ्यामध्ये मोहिमा बंद व्हायच्या आणि मग परशुरामाचं जे आहे ना ठिकाण चिपळूण, त्याच्याजवळ देरवण नावाचं गाव आहे. तिथं महाराजांच्या सगळ्या छावण्या पडायच्या आणि महाराज रायगडावरती राहायचे. पावसाळ्यात काय करायचं, महाराज एकही क्षण रिकामा जाऊ देत नसत. रिकामा जाऊ नेदी एकही क्षण असं समर्थांनी म्हटलं. त्याचं तंतोतंत पालन शिवाजी महाराज करायचे. आणि ते बसले पावसामध्ये, धोधार पाऊस रायगडला पडतो. भर पावसामध्ये मी खूपदा चढून गेलो आहे पाऊस. असे मोठमोठे अजगर, त्याला म्हणजे रोपवे नव्हता, पायऱ्याने चढावं लागत असे. आणि त्या पायऱ्यामधून फुटकारत केव्हा एखादा मोठा अजगरासारखा साप बाहेर येईल सांगता येत नव्हतं. अशी भलीमोठी कात काही वेळेला पडलेली दिसायची, ती उलांडून आम्हाला जावं लागत असे. तेव्हा असे हे सगळे रायगड, त्याचं पर्जन्य फार मोठं. त्यावेळेला काय करायचं, त्याचा पावसात बाकी काही करतात नाही, म्हणून त्यांनी मोरोपंत पेशव्यांना आणि निळोजी पंतांना बोलावं मुदुमदारात. आणि म्हणाले की आज मी तिथं आपलं जो किती किल्ले आहेत. तेव्हा ते म्हणाले, महाराज अदमासे 360 किल्ले आहेत. शिवाजी महाराजांच्या मुदुमदार म्हणाले की 360 किल्ले आहेत. मग महाराज म्हणाले की घ्या, कागद घ्या. आणि बजेट सांगितलं महाराज, तो कागद उपलब्ध आहे बरं का. त्या बजेटप्रमाणे लिहा म्हणाले. रायगड 5000 होन, राजगड 5000 होन, लोहगड 2000 होन, अशी लिस्ट दिली. सगळी चालली लिस्ट वाढत. 360 किल्ले महाराजांना सगळे पाठ भराभरा सांगायला लागले. आणि निळोपंत लिहिता मोरोपंत पिंगळ्यांकडे पाहायला लागले. हे काय झालं म्हणून महाराजांना आज बजेट खूप वाढत चाललं, खजिन्यात इतका पैसा नाही. महाराजांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. ते म्हणाले की पंत तुम्ही काय पाहता, काय म्हणता, काय म्हणणं आहे तुमचं. ते म्हणाले की महाराज क्षमा झाली, पण तुम्ही हे बजेट म्हणजे आता मी शब्द आपला वापरला सोपा समजावा म्हणून तुम्हाला, पण हे जे अंदाजपत्रक तुम्ही केलेलं आहे तर हे बहुत मोठं आहे, खूप मोठं आहे. इतका पैका खजिन्यात नाही, इतका पैसा खजिन्यात नाही, पैका. तर महाराजांनी पंतांना विचारलं पुन्हा, पंत आज मी किती किल्ले स्वराज्यात आहेत. पंत म्हणजे मोरोपंत पेशवे उठले आणि आतल्या खोलीतून त्यांनी रेकॉर्ड आणलं, मोजले. ते म्हणाले की अदमासे 360 आहेत. महाराज त्या सोनपंतांकडे पाहून म्हणतात, त्या निळपंतांकडे पाहून म्हणाले की पंत आज मी आपल्याजवळ 360 किल्ले आहेत. ती एक एक किल्ला वर्ष झुंजला तो आलमगिरास अवघे स्वराज्य गिळंकृत करावयास 360 वर्ष लागतील. काय जिंकतो की महाराज, 360 वर्ष लागतील त्याला जिंकायला. तुम्ही पैशाची काय भाषा करता. आम्ही मुलूक लुटतो कशा करता लुटतो, सुरत कशा करता लुटली, किल्ले दुरुस्ती करण्याकरता. कारण किल्ले हे संपूर्ण राज्याचं सार आहे आणि हे दुर्ग असेच टिकले पाहिजे. महाराजांची वाणी आजही रोमांचित करते. हो, आपण किल्ल्यांवर जावं आणि महाराजांचं स्मरण करावं. मी माझी पहिली यात्रा जी काढली होती 1974 साली गुढीपाडव्याला, आणि ती शिवपुण्यतिथीला रायगडावर नेली होती. रायगडा नेईन गुढी म्हणून तिथे गेलो होतो. त्याचं पुस्तक मी लिहिलेलं आहे, आपल्याला माहिती असेल कदाचित. पुण्याकडे ते गिर्यारोहक मोठे आवडीने वाचतात. महाराजांच्या मुलखात असं ते पुस्तक आहे. त्याच्या आतापर्यंत 36,000 प्रती खपलेल्या आहेत. आणि ते रोज तरुण मुलं तिथे किल्ल्यावर जाऊन ते वाचतात, त्या किल्ल्याची माहिती वाचतात, त्याचा इतिहास वाचतात. आणि हे सगळं वाचल्यानंतर मग किल्ल्याचं खरं महत्त्व कळतं की तो दुर्गपती होता. शिवाजी महाराज याचा जन्म शिवनेरीवर म्हणजे दुर्गावर झाला. पहिली राजधानी राजगड होती, दुसरी राजधानी रायगड होती. आणि महाराजांनी समाधी घेतली ती देखील किल्ल्यावरच घेतली. किल्ल्यावर जिंकला, किल्ल्यावर जन्मला आणि किल्ल्यावरच मृत्यू पावला. गोनी दांडेकरांची इच्छा अशी होती की माझाही मृत्यू राजगडावर यावा. पण मी त्याचा खेळ वाईट असतो. 1987 साली आप्पासाहेबांना पक्षाघाताचा पहिला झटका आला, पॅरालिसिस.
आणि वीणा त्यांची मुलगी, एकुलती एक मुलगी आप्पांची. ती म्हणाली की आप्पा आता इथे तळेगावात राहायचं नाही. आई म्हणजे मीरा, आप्पा तिला मीरा म्हणायची, मीराताई. आणि आप्पा दोघंच जण त्या मुलीकडे तळेगावाला निघाले आणि पुण्याला पोहोचले. 1987चा हा साधारण काळ आहे. तळेगाव सोडलं कायमचं. पॅरालिसिस झाल्यानंतर आप्पांना तळमळ एकच होती की मी आता वाढदिवसाला राजगडावर जाऊ शकत नाही. ते अक्षरशः रडायचे. मला कळलं, मी आप्पांना भेटायला गेलो. आप्पांच्या डोळ्यातनं आसू आली. आप्पाने माझा हात आवेगाने धरला, म्हणाले मी विकलांग झालो. कदाचित एखाद्या वेळेला राजगडावर पाय घसरून पडलो असतो तर मला खूप चांगलं वाटलं असतं. पण आज मी राजगडावर जाऊ शकत नाही. मी कसे दिवस काढतोय माझं मला माहीत. मला दुसरं कोणीच नाही म्हणा. हे किल्लेच माझे जीव की प्राण आहेत आणि मी त्यांच्यापासून दूर आहे ही कल्पनाच मला सहन करत नाही. पण काय करू, अंगदुखीने मी त्रस्त झालो आहे. पण तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला. मी तुम्हाला एक भेट देतो. आणि आप्पा उठले त्याही अवस्थेत. वीणाने धरलं त्याला, एका बाजूने मी धरलं. एक बाजू गेलेली होती. तसेच थरथरा कापत आप्पा आतमध्ये गेले. एक प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं एक पुडकं आणलं, माझ्या हातात दिलं. म्हणाले हे सांभाळा, याचं रोज दर्शन घेत जा. मी तिथंच ते पॅकेट उघडलं. त्याच्यामध्ये सिंधुदुर्गावरील शिवाजी महाराजांच्या पावलाचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधला ठसा होता. तो आप्पांनी मला दिला. म्हणाले माझ्याकडून तुम्हाला हीच भेट. पुढे 87 सालानंतर 91 साली आम्ही त्यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार प्रदान केला. त्यांना नागपूरला येता आलं नाही, त्यामुळे आम्ही पुण्याला गेलो आणि अतिशय सोप्या म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये पु ल देशपांडे आणि महादेव शास्त्री जोशी यांच्या हस्ते त्यांना तो सन्मान त्यांचा आम्ही तिथं केला. ही मला वाटते 1991 सालची गोष्ट आहे. 91 साली म्हणजे आता आप्पा थोडेसे पक्षघाताने आजारी होते त्यावेळेला. त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला. खूप आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दाटला. त्यानंतर त्यांनी माझ्या बहिणीला वीणाला फोन करायला सांगितलं. ते तिला म्हणे की त्या नंदाला सांग की मी तुझ्या भावाला मृण्मयी पुरस्कार देणार आहे शिवचरित्र लिहिल्याबद्दल. आणि त्याप्रमाणे आप्पांचं पत्र म्हणजे वीणाने लिहिलेलं असेल ते कदाचित, पण खाली आप्पांची थरथर त्याची सही होती. त्यात व्यथा एक पोस्ट काढलं होतं. 2 ओळीत व्यथा लिहिली होती की मी काही कुठे काही करू शकत नाही, पण तुम्ही जे शिवचरित्र लिहिलेलं आहे हे शिवचरित्र आज माझ्याकरता गीता झालेली आहे. आणि ज्याप्रमाणे गीतेची पारायणे करावीत तशी मी अनेक वार या पुस्तकाची पारायणे करत असतो. माझ्या उशाशी हेच चरित्र ठेवलेलं आहे. आणि हे बहुत मोठं कार्य तुम्ही केलं, त्याबद्दल तुम्हाला मृण्मयी पुरस्कार देण्याची इच्छा आहे. तेव्हा कृपया नम्रपणे स्वीकार करावा. मृण्मयी हे त्यांचं पहिलं पुस्तक होतं आणि मॅजिस्ट्रेटने ते प्रकाशित केलं होतं. त्यांची पहिली पुस्तकाची होती ती. पण त्याला मानधनाकरता खिटे घालायला लागायचे आप्पांना. पत्रव्यवहार काय पैसे मिळत नसत. मग त्यांचं ते एकदा पुन्हा पत्र आलं होतं. आता काही आठवणी मागे पुढे झाल्या ते सांगताना एकदा एक पत्र आलं. सिंदखेड उत्सव जिजामाता जन्मोत्सवाचा पहिलं पत्र आप्पांचं आलं. बहुत थोर कार्य तुम्ही करीत आहात. मातोश्री जिजाऊ साहेबांचं जन्मस्थान उधळून निघणार याबद्दल मला शंका नाही. त्यावेळेस मी कलकत्त्याला आहे, पण मी तुर्तास तुम्हाला 5,000 रुपये पाठवतो आहे. आणि लगेच आप्पांची मनी ऑर्डर 5,000ची. आणि त्या मनी ऑर्डरमध्ये 2 बोर्डाच्या मनी ऑर्डरमध्ये एकच ओळ लिहिली होती की सध्या प्रकाशकाकडून थोडेफार पैसे यायला लागलेत, त्यातून 5,000 पाठवले आहेत.
पुस्तकाच्या बंधनाचे पैसे स्वीकारण्याच्या उत्सवाकरता मातोश्रीवर काय प्रेम, शिवाजी महाराजांवर काय प्रेम, अशा असंख्य आठवणी आहेत त्यांच्या. आणि मग ते ब्रह्मई पुरस्कार त्यांनी दिला मला. त्याच्याकरता मी पुण्याला गेलो होतो. त्यांच्या घरीच तो सोहळा त्यांच्या समोरच्या प्रांगणात झाला. त्यालाही महाराष्ट्राचे जोशी आले होते आणि भाषणं वगैरे काही जास्ती झाली नाही, कारण आप्पांना बसताच येत नव्हतं. आणि त्यानंतर 1 जून 1998 या दिवशी आप्पासाहेब आपल्यामधून निघून गेले. 16ला म्हणजे 2016ला त्यांची जन्मशताब्दी महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात साजरी झाली, फार मोठ्या प्रमाणात साजरी नाही झाली. पण दुर्दैवाने त्याची दखल म्हणावी तशी घेतल्या गेली नाही. मला खंत वाटते, पुन्हा मी सांगतो की आमच्या विदर्भातल्या साहित्यिकांनी, विदर्भातल्या साहित्य संस्थांनी आप्पासाहेबांचं काहीच चित केलं नाही. आमच्या विदर्भातला एवढा मोठा माणूस, किल्ल्यांच्या कुशीतला किल्लेदार, त्याला मानाचा फेटा बांधायला पाहिजे होता, नाही बांधता आला. ही खंत आहे. पण आता मला आशा आहे की आपल्या या गिर्यारोहक ही जी काही संस्था आहे, गिर्यारोहण संस्था, या संस्थेतर्फे दुर्गांचा अतिशय खोलात जाऊन अभ्यास करून आणि दुर्गांच्यावरचं प्रेम आपल्या सगळ्या समाजाच्या अंतःकरणात निर्माण करण्याचं कार्य, शिवछत्रपतींच्याबद्दलचं डोळस कार्य. राजकारणातले शिवछत्रपती आपल्याला नकोत. रायगडची समाधी कोणी बांधली कोणालाच माहीत नाही. रायगडच्या समाधीचा पहिला उल्लेख म्हणजे रायगडच्या समाधीची फार ट्रॅजेडी आहे. 1880 साली, बरं, 1880 साली शिवाजी महाराजांच्या सातारच्या भोसले कुळातला एक माणूस 1880 साली पहिल्यांदा रायगडावर गेला आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी लपवलेलं काही धन सापडेल म्हणून जगदीश्वराचा जो प्रासाद आहे त्याच्या सावलीमध्ये जमीन खोदली. शिवाजी राजांच्याच वंशजांनी कुदळ मारली रायगडावर पहिली. तिथे काही सापडलं नाही. पण राजवाड्याचे चौथरे खोदले, तिथेही सापडलं नाही. आणि दुर्दैव त्यांनी शिवाजीराजांची समाधी फोडली. समाधी फोडून असता केली, तिथेही काही सापडलं नाही. शिवाजीराजांचाच वंशज साताऱ्याला निघून गेला. हे कोणी सांगत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी, प्रबोधन ठाकरेंनी रायगडावर पुस्तक लिहिलेलं आहे. ते शिवभक्त होते, हे कोणी सांगत नाही. सुळे नावाचे इंजिनियर होते. रायगडावरती पलीकडे मग लोकमान्य टिळकांनी जागृती केली, महात्मा फुलेंनी जागृती केली, सगळं काही झालं. परंतु तिथे रायगडाचं पुनर्बांध काम करायचं जे होतं त्याच्याकरता बांधकाम करणारा इंजिनियर कोणी मिळत नव्हता. कारण कल्पना करा, तुम्ही रायगड ज्यांनी पाहिला असेल, आमच्या तरुण मित्रांनी नक्कीच पाहिला असेल, खालून वरती सामान न्यायचं सगळं, म्हणजे सिमेंट आणि दगड वगैरे यायचं, किती कठीण असेल कल्पना करा. पाहिलं नाहीत, काय नाही. तर त्या सुळेंनी पहिल्यांदा रायगडच्या समाधीचं पहिलं बांधकाम केलेलं आहे. आणि त्यावेळेला खालून त्यांनी पहिल्यांदा चढण्याकरता, मजुरांना चढण्याकरता पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्या म्हणजे टेम्पररी, बरं का. डोक्यावर डोईवर घेऊन ते सगळं सामान घेऊन जायचं वरती. मोठे मोठे तासलेले दगड घेऊन जायचे, सिमेंटचे पोते घेऊन जायचे, चुना घेऊन जायचा. हे सगळं घेण्याकरता मजूर खाली 3000 फुटापासून वरती न्यायचा आहे आभाळात. कधी धोधो पाऊस पडायचा, कधी प्रचंड वाऱ्याने कडेलोट व्हायची भीती असायची. अशा सगळ्या अवस्थेत त्या सुळेने मात्र, ते हिंदू महासभेचे होते आणि त्यांनी तो समाधीचा व्रत ते घेतलं बांधायचं. त्यांनी समाधी बांधली त्यावेळेला पहिल्यांदा. आणि ती समाधी बांधल्यानंतर ते बांधण्याच्या आधी त्यांनी खोदकाम केलं आणि खोदकाम केलं त्यावेळेला महाराजांची समाधी थोडी खोदाची होती. त्याला म्हणजे अष्टकोनी असे चौथरे बांधायचे होते म्हणून पायावा खोदायचा. ते खोदता त्यांनी पहाड त्या मजुरांनी मारली आणि खंडणीशी आवाज आला. तिथे पाहतात तो सगळी दगडाची एक पेटी होती, कुलूप बंद पेटी होती. ती पेटी सुळेने बाहेर काढली आणि ती उघडली. त्यात शिवाजी महाराजांची पवित्र रक्षा होती.
त्यातली एक पुडी त्यांनी बांधून घेतली सुळेंनी आणि बाकी सगळी बंद करून त्या समाधीत ठेवली. आणि पुढे ही पुडी त्यांच्या शिर्केच्या त्या या सुळेंच्या घरी पूजेमध्ये होती. त्यातला काही अंश मग त्यांनी या आपल्या रायगडची जीवनकथा लिहिणारी आवाज करून त्यांना दाखवली होती. प्रबंधनकार ठाकरे त्यांना त्यांच्याकडे घेऊन गेले सुळेकडे, म्हणाले यांच्याकडे शिवाजी महाराजांची विभूती आहे. मग त्यांची चिमूटभर विभूती गोडी दांडेकरांजवळ होती, आप्पांजवळ दिली होती. आप्पा म्हणाले आता ती मी म्हणे भारत इतिहास मंत्रालयाला देऊन टाक. आप्पा नाही सगळं माहिती होतं, इतका जाणकार अशा आप्पाला म्हणजे किती सांगू, अवधूत चिंतन श्री गुरुदेव.